वन्नेर खाकुर्डी गावापाठोपाठ वळवाडी गावामध्ये आपण आलेलो आहोत. खरं तर दुपारचे 1 वाजलेले आहेत. उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळे मोजकीच लोक आपल्याला या गावामध्ये भेटलेले आहेत. आपण त्यांचा कौल जाणून घेऊया. 29 एप्रिल रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपचे सुभाष भामरे निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील, काय वाटतं? आम्हाला तर सुभाष भामरेची यायला पाहिजे. कारण मागील जे 5 वर्ष ज्यांनी कामं केले आतापर्यंत आणि त्याच्या मागे जे 10 वर्ष गेलेत, रस्ते झाले नाही, काही नाही, आणि गावात पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यांनी सर्वपैकी व्यवस्था पूर्णपणे केलेल्या आहे गावाला. काय काय व्यवस्था झाल्या या गावात? रस्ते जे तुम्हाला सांगतो, निमशेवडी तर करसगाव रस्ता पूर्ण झालेला आहे. गारेगाव ते आपला वळवाडी जो रस्ता झालेला आहे. परत वळवाडी रस्त्याचं काम चालू आहे. आणि चिंचवे तर खाकुडीपर्यंत अतिशय खराब रस्ता होता, तो पूर्ण होण्याची शक्यता आहे आता, कारण त्याचं काम पण चालू आहे. तिकून चालू आहे चिंचव्याकडनं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि गावात मागं पाणी नव्हतं, पाण्याची सुविधा एकदम व्यवस्थितपणे केलेली आहे त्यांनी आमच्या गावात. आणि टँकर वगैरे आणि कुठली पण स्कीम आली ना, ती मागे जे 10 वर्षापूर्वी येत नव्हती, ती आता येते आमच्या गावाला. राहुल गांधींनी असं आश्वासन दिलेलं आहे, 72,000 रुपये दर वर्षाला देणार गोरगरिबांना जर काँग्रेसचं सरकार आलं तर. काय वाटतं? मला तर नाही वाटत असं काही होईल असं. कारण मागे त्यांचंच सरकार होतं आणि त्यांनी आम्ही पण बघतोय त्यांनी काय केलंय काय नाही केलंय. आम्ही ह्या 5 वर्षात आमच्या गावाला चांगल्यापैकी सुविधा केलेल्या आहेत. कारण शाळेचं काम केलेलं आहे, बरोबर रस्त्यांचं काम केलेलं आहे. परत आमच्या गावाला विहीर वगैरे सर्व काही स्कीम आहेत त्या सुभाजी भामरे यांनी केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. का असं वाटतं? बस त्यांच्या मतावरच सहमत आहे. कोणाच्या? अमोल पाटील त्यांनी सांगितलं त्यांनी म्हणून. सांगितलं म्हणून नाही, आम्हाला पण माहिती ना काय केलंय त्यांनी. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? मोदी. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? मोदीचं भाजप. तुम्हाला काय वाटतं बाबा, निवडणुका आहेत 29 तारखेला, भाजपचं कमळ यावं की काँग्रेसचा पंजा? काँग्रेसचा. काँग्रेसचा. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? बीजेपीचं. का असं वाटतं? का की आमच्या इथं सुविधा भरपूर केलेल्या आहेत त्यांनी, त्यांच्यामुळं ते बीजेपी यायला पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? त्यांनी आम्हाला पाण्याचं टँकर पण दिलेले आहे, परत रस्त्यांचं कामं पण केलेले आहेत. पण त्याच्यातल्या त्यात गावातल्या सुविधा भरपूर त्यांनी केलेल्या आहेत आमच्या इथल्या. हे ज्येष्ठ नागरिक आहेत. 2019च्या निवडणुकांमध्ये काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजप. का असं वाटतं बाबा? चांगलं काम चालू आहे, एकदम व्यवस्थित छे. गुंड लोक सापडायात, चांगलं जाईल. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? सुभाष भामरे. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसकडून कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर भामरे की पाटील? डॉक्टर भामरे यायला पाहिजे. का असं वाटतं दादा? मग यायला पाहिजे. मालेगाव बाह्य विधानसभेचा धुळे लोकसभा मतदारसंघाचा कौल जाणून घेताना वन्नेर खाकुर्डी पाठोपाठ वळवाडी आणि आता विराणे गावामध्ये आपण आलेलो आहोत. ज्येष्ठ मंडळी या मंदिरावर बसलेली आहे, त्यांचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2019च्या निवडणुका 29 एप्रिलला आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचा पंतप्रधान व्हावा? मोदी झाला पाहिजे. तुम्ही का काँग्रेस नाही आहे का कोण आहेत, मोदी अख्खी 5 वर्ष यायला पाहिजे. का असं वाटतं बाबा? आज त्यांनी 48 वर्षे हाय काँग्रेसने राजवट केलं, रोड सुधारले नाही, काहीच प्रगती केली नाही. मोदी साहेबच यायला पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघातून कोणी बी असो, आम्हाला फक्त तेवढा माणूस यायला पाहिजे. काय वाटतं बाबा, पंतप्रधान भाजपचे नरेंद्र मोदी व्हावेत की काँग्रेसचे राहुल गांधी? माझ्या मताप्रमाणे नरेंद्र मोदी योग्य आहेत. कारण देश सांभाळणारा खंबीर नेता तेवढाच आपल्याला उरलेला आहे. नाही तर काँग्रेसमध्ये 12 भातचं कोंडाळं काही ते एका जागेवर थांबणार नाही. दुसरी गोष्ट, फक्त शेतकरी नाराज, फक्त शेतीमालाला भाव नाही याच्यामुळेच आहे. तरी अपेक्षा आहे अजून 5 वर्ष जर मोदी राहिले तर पुढच्या पंचवार्षिकला शेतकऱ्यांच्या मालाला भावच राहील आणि शेतकरी सुखी होतील, ही मला 100% गॅरंटी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, पाटील की भामरे? सुभाष भामरेच येतील. काय कामं केली त्यांनी या भागात?
त्यांनी रेल्वेचं काम केलं, परत तळवाड्याचं धरणचं लिफ्ट टाकून बोरी नदीमध्ये पाणी टाकायचं काम चालू केलं, रोड तयार केले, बरेच कामं झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? आपला सुभाष भामरेच पाहिजे, कारण त्यांनी कामं चांगले केलेले आहेत. 18 कोटीचं पाट काढून आणला हा, आणि बोरी नदीत पाणी टाकणार आहेत. कारण मोदी साहेब पर्याय नाही. हा, कारण देवेशले पंतप्रधान लायक तोच आहे. यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोणत्या पक्षाचा व्हावा, काय वाटतं? पंतप्रधान हा मोदीच झालेला पाहिजे. का असं वाटतं? त्यांनी बरेच काम केले, भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा भरपूर काम केले त्यांनी. त्यांच्यामुळे तुम्हाला काय वाटतं, धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं दादा? हा, काम चांगले केले. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? मी सांगू तुम्हाला, मोदी साहेबांनी 4.5 वर्ष पूर्ण आश्वासन देऊन त्याने शेतकऱ्यांचं एकीकरण आणि शेतकरी त्याच्यावर पूर्ण वंचित ठेवला. मग काय वाटतं तुम्हाला, पंतप्रधान कोण व्हावं? ते नाही सांगता येणार दोघांपैकी. तुम्हाला काय वाटतं, पाटील की भामरे? शक्यता पाटीलची गॅरंटी आहे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचं. का असं वाटतं? देशाला जर प्रगती पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी सरकार पाहिजे, भाजपचं. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं, काँग्रेसचे कुणाल पाटील, भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे, पाटील की भामरे? भामरे. काय कामं केली त्यांनी या भागात? बरेच विकास कामे केली, रस्त्याची केली, बरेचसे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. काय वाटतं, भामरे यावेत की पाटील? भामरे येतील. भामरे येतील. का असं वाटतं? म्हणजे त्याने विकास खूपच केला आहे, कामं चांगले केलेत, चांगले माणसं आहेत. काय वाटस, भाजपनं सरकार यावं की काँग्रेसनं? भाजप नाही येईल ना. भाजप नाही का बरी, काय वाटस? आहे ते केलं त्याने, आता मोर तेच येणार आहे की परत. भाजपचे नरेंद्र मोदी यावेत की काँग्रेसचे राहुल गांधी, काय वाटतं? आपल्याला काय सांगता येणार ते, तुला काय वाटतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? मला नाही सांगता येणार. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? ते आम्हाला काय सांगता नाही येणार हो. आज झाडाखाली ही मंडळी बसलेली होती. 2019च्या निवडणुका 29 तारखेला आहेत. तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी व्हायला पाहिजे. का असं वाटतं? त्यांनी चांगलं काम केलेले बॉस, रस्ते ते सगळ्या गोष्टी. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. काय वाटतं, भामरे की पाटील? भामरेच व्हायला पाहिजे. 29 तारीख को लोकसभा के चुनाव होने वाले हैं. क्या लगता है, नरेंद्र मोदी फिर से आने चाहिए या राहुल गांधी? राहुल गांधी. क्यों ऐसा लगता है? लगता है ऐसा. क्यों लगता है? अभी वो सब बोलते हैं क्या कांग्रेस आने होना, इसके लिए हम भी हो रहे कांग्रेस आने होना. दुलिया लोकसभा में डॉक्टर सुभाष भामरे भाजपा के उम्मीदवार है, जो कि कांग्रेस के कुणाल पाटिल है. क्या लगता है, डॉक्टर भामरे या पाटिल? कुणाल पाटील. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं ताई? भाजपचं. का असं वाटतं? का असं वाटतं, त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी, गरीब जनतांसाठी. एवढं काय केलं तुमच्यासाठी? आम्हाला घर दिलं, गॅस दिलं, इतर मीटर दिलं, आम्हाला सगळं काही केलं त्यांनी. ज्याच्या मनाला ते इच्छा, ते आपला आम्हाला सारख्याला कोणाची गरज पण नाही सांगायला, तर आम्ही वोट करू मोदीला. विराणे गावाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आलेलो आहोत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही शाखा आहे. या शाखेच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर ग्राहक उभे आहेत, खरं तर सर्व शेतकरी आहेत, आणि या सर्वांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रमाणावर मंडळी आपल्याला भेटलेली आहे. आपण त्यांना विचारणार आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत? धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल रोहिदास पाटील निवडून यावेत? या संदर्भामध्ये विराणे गावातल्या जनतेला आपण
प्रश्न विचारणार आहोत. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचं सरकार यायला पाहिजे, मोदी यायला पाहिजे, सुभाष भामरे यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बाबा? भामरे यायला पाहिजे आम्हाला. का असं वाटतं? व त्याच्या कर्तृत्वावर तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. काय केलं त्यांनी या भागात? त्याने बरंच काही ना, मग काहीतरी हो मग काहीतरी योजना काम चांगला काय. तुम्हाला काय वाटतं, धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? भामरे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे का डॉक्टर सुभाष भामरेच का? चांगले काम केलेले बॉस रोडांची त्याची. तुम्हाला काय वाटतं बाबा? आम्हाला वाटतं की कुणाल बाबा यायला पाहिजे. का असं वाटतं? काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कायम बाजू मांडून ठेवलेली आहे आणि या सरकारने शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं केलेलं आहे. नोटबंदीमुळे संपूर्ण शेतकरी नाराज आहे, कर्मचारी नाराज आहेत. तुम्ही सर्वजण भाजप म्हणता, बाबा म्हणता काँग्रेसने काही केलं नाही. तुम्हाला काय वाटतं? यांनी काय केलं? बाबा म्हणता आहेत भाजपने काहीही केलं नाही, 5 वर्ष नुकसान केलं, नोटाबंदी केली. तुम्ही म्हणता भाजपचं सरकार पाहिजे, काय वाटतं? अनुदान थेट खात्यात जमा होत आहे. आमचं अनुदान खात्यात जमा होत आहे आता. अनुदान घेण्यासाठी आपण आलेले आहात. आणि भाजपने दिलेलं अनुदान घेण्यासाठी ते आलेले आहेत, काय म्हणाल? दुष्काळी परिस्थिती आहे, ते सुद्धा पुरं मिळत नाही ना. मिळत नाही अनुदान, हेच पुरं मिळत नाही आम्हाला. याच्यातून फक्त 5-5 देऊन राहिले फक्त ते आता सुद्धा. काय सांगाल यांच्या वक्तव्यावर? ते म्हणतात की भाजपने काही केलं नाही. केलेलं आहे बा, 2 टप्प्यावर पैसे मिळतात, 2 टप्प्यावर पैसे आहेत बॉस. ये ना बँक टपकायला आले, बँक पैसे नाही तेवढे म्हणून तसे देऊन राहिले ते टप्प्यावर. काय वाटतं तुम्हाला, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? अहो काँग्रेसनेच आपलं काय कल्याण केलेलं आहे, भाजप काय करून राहिलं, वाटोळं वाढून राहिलंय. बोला. त्यांनी भरपूर कामं केले, त्यांना 4 वर्ष मिळाले फक्त चान्स. सरलाट मिळाले, खात्याप्रमाणे सरलाट मिळाले. हे गाव स्टेट पार्टी स्पिरिटचं असतं कुठं प्रत्येक गावातनं, त्यामुळे शक्यतो 90% तो भामरे येईल. डॉक्टर सुभाष भामरे. हो, काय कामं केली बाबा या भागात? आमच्या भागातनं पाणीचं, दुष्काळाचं, याचं त्याचं. आणि आज मेन उत्तर महाराष्ट्रात या काँग्रेसवाल्यांनी एकही मंत्री व्यवस्थित दिलं नव्हतं. आज भारताचं संरक्षण मंत्री, राज्यमंत्री दिलं, काय गेलं? तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी? राहुल गांधी. का असं वाटतं? कर्जमाफी होईल शेतकऱ्यांची. कर्जमाफी होईल. यांनी काहीच केलं नाही. राहुल गांधींनी सांगितलं गोरगरिबांना 72,000 रुपये वर्षाला देणार, काय वाटतं देतील? यांनी 15 लाख सांगितले होते खात्याची. मोदींनी काय टाकले का त्यांनी? तो गौण आहे ते. भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की काँग्रेसचे राहुल गांधी? मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजे. त्यांनी जगातल्या पार्श्वभूमीवर जे भारताचं वर्चस्व ठेवलं आहे त्याच्यात 1 नंबर आपला भारत जगाच्या पाठीवरती 1 नंबर आलेला आहे. आणि त्यांनी देशासाठी जे केले आतापर्यंत ते कुठल्याही एखाद्याही पंतप्रधानाने केलेले नाही आहे. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा पाकिस्तानाच्या चीनच्या बद्दलचे जे काही विषय असतील ते जे मोदींनी जे सोडवले ते कुठल्याही आतापर्यंत पंतप्रधानाने सोडलेले नाही आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील उमेदवार आहेत, भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आहेत, काय वाटतं? डॉक्टर भामरे निवडायला पाहिजे, कारण की त्यांचं जर का सरकार BJPचं मोदी सरकारचा पाठिंबा असतं तर भामरेंनाच निवडायला पाहिजे. काही आता 2 महिन्यापूर्वी प्रशांत देरे BJP मध्ये होते, त्यांच्यासाठी ते काम करत होते. आता परत ते काँग्रेसला सपोर्ट देण्यासाठी परत कौल बदललेला आहे आणि लोकांचं बोलणं बदललं त्याच्यामुळे. नाही तर आतापर्यंत ते BJPलाच सपोर्ट करत होते. पण आता अपूर्व हिरे एक काँग्रेसला पाठिंबा दिल्याबद्दल यांचाही बोल बदललेला आहे. नाही तर अंतर्गत मनात त्यांचं BJPच आहे. पण हे तुम्ही आता इंटरव्ह्यू घेत आहेत म्हणून त्यांना ते काहीतरी चर्चा उत्पन्न करण्यासाठी, कारण की हा जर काही व्हिडिओ त्यांनी बघितला बाबा तर ते आपले माणसं आपल्याबद्दल असं बोलतायत, हे बघतील त्याच्यासाठी ते बोलतायत. त्या अंतर्गत त्यांच्या BJPच आहे. सपोर्ट BJPला आहे, कारण त्यांनी 4 वर्षात जे केलेलं आहे सर्व राज्याच्या बाबतीत, देशाच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत जे कामं केले यांनी 56 वर्ष राहून काही केलं नाही ना. मालेगाव तालुक्यातील कसबाडे गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. 4 लोक बसलेले आहेत एका दुकानामध्ये, त्यांचा सुद्धा कौल आपण जाणून घेणार आहोत. 29 एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुका आहेत. काय वाटतं, पंतप्रधान भाजपचे व्हावेत की काँग्रेसचे? मला तर वाटतं BJPचे आहेत. का असं वाटतं? त्याच्याशिवाय पर्यायच नाही.
चांगला पक्ष येतो. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी चांगल्या प्रकारे कामही केले आहेत शेतकऱ्यांसाठी, तसेच बहुतेक याच्यासाठी कामं केले त्यांनी, चांगले कामं केले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघाबद्दल काय सांगाल? डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? सरकार तर मोदीच पाहिजे आपल्याला, कारण हिंदू धर्मासाठी ते आवश्यक आहे. आणि सुभाष भामरे म्हटलं तर इथं लीड घेऊनच येतील असं माझं स्वतःचं मत आहे. कारण मोदी जे आहेत सरकार, त्यांनी गरिबांसाठी भरपूर प्रयत्न केलेत आणि ते प्रयत्नासाठी आम्ही त्यांच्यासाठी उपस्थित हजर होते. काय प्रयत्न केले या भागामध्ये, काय विकास झाला? बरंच काहीतरी घरकुल योजना, डॉक्टरचे जे आहे ते त्यांच्या प्रयत्नाप्रमाणे भरपूर आहे केले, त्यामुळे आमचं आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपच पाहिजे. जे काही 5 वर्षामध्ये झालेलं आहे मोदी सरकारने जे केलेलं आहे या इतर कोणत्याही सरकारने केले नाही, त्याच्यामुळे BJPचं मोदी सरकारच आलं पाहिजे. काय केलं 5 वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये गरिबांना सुविधा उपलब्ध करून दिल्या, काही जे काही आधार कार्डाचे जे होतं ते प्रत्येकाला उपलब्ध करून दिले, आणि काही गोरगरीब आहेत त्यांना संडास बांधून दिले, काही घरं बांधून दिले, रस्त्यांचे कामं केले. कसवाडे गावामध्ये आपण पोचलेलो आहोत. काही मंडळी दिसते आहे, गाडी थांबूया आणि त्यांना विचारूया की त्यांना कोणतं सरकार हवं. मालेगाव तालुक्यातल्या कसवाडे गावामधलं हे पंक्चरचं दुकान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? ते काय देशासाठी चांगलं करत आहेत त्याच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? ते मला सांगता यावं. या बाबांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? बदल झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे बुवा. काय बदल झाला पाहिजे? बदल म्हणजे काँग्रेस दुसरं कुठं तरी आलं पाहिजे. का असं वाटतं? काही झालंच नाही ना, काही कामच झालं नाही, फक्त आश्वासनं दिले आणि थप्पीवर लावून दिले सगळे लोक. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत, काय वाटतं, भामरे की पाटील? व्यक्ती चांगली, पण बाकीची मंडळी आहे ते आपल्याला ते बरोबर पक्ष वाटत नाही ना, ते त्यांनी कामं केली नाही. नाही तर व्यक्ती चांगली आहे, बाबा जो आहे तर चांगला माणूस आहे. मग काय वाटतं, तुमचा कौल भामरेंना की पाटलांना? बाबाला तर आम्हाला बाबा तर आवडतोच, परंतु या लोकांनी काही कामच केले नाही ना, याच्यामुळे थोडं नाराजी आहे ना. भामरे त्यांना आवडतात, पण जी दुसरी काही मंडळी आहे पक्षामधली त्यांच्यावर त्यांची नाराजी आहे. आपण यांना विचारूया, 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचंच यावं. का असं वाटतं? कारण की मोदी सरकारने बहुतेक कामं असे केलेले आहेत की जनतेसाठी चांगले कामं केलेले आहेत. जनतेला नाराज न ठेवता प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक घरातल्या गोरगरिबांसाठी चांगले कामं केलेले आहेत. आणि गरीब जनतेला जेणेकरून न्याय मिळवण्यासाठी मोदी सरकारचं आवश्यक आहे. तर सुभाष भामरे की कुणाल पाटील? ते आरपारची लढाई आहे, त्याच्यामुळं आम्ही आजच काही सांगू शकत नाही की डॉक्टर भामरे किंवा कुणाल भामरे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं, भामरेंनी या भागाचा विकास केला? शक्यतोवर भामरेंनी बागलाण तालुका चांगला विकास केलेला आहे, त्याच्यासाठी म्हणून बागलाण तालुक्यात शक्यतोवर सांगता येत. तुमचं गाव कुठलं? कसवाडे. कसवाडे तर मालेगावमध्ये येतं. मालेगाव तालुक्यात. मालेगावमध्ये नाही विकास केलेला आहे ना, मालेगावमध्ये पण विकास केलेला आहे, परंतु शक्यतो जास्त कामं जे केलेले आहेत बागलाण तालुक्यात. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचं. का असं वाटतं? आम्हाला खूप केलं आहे नरेंद्र मोदींनी, त्याच्यामुळे त्यांचं सरकार यावं. आणि सटाणा तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या मळगाव गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. येथील काही जनता बसलेली आहे, त्या जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुका 29 एप्रिलला आहेत. काय वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? मोदीच व्हायला पाहिजे. का असं वाटतं?
कारण त्यांनी जनतेचं चांगलं काम केलेलं आहे आणि रस्ते पाटबंधारे हे त्यांनी चांगलं लक्ष देऊन आणि काम केलेलं आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, काय वाटतं? डॉक्टर सुभाष भामरेच होतील. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे का असं वाटतं? काय कामं केली या भागात? चांगला काम करत रोडाचा त्याला सगळं काम. तुम्हाला काय वाटतं दादा, डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावे की काँग्रेसचे कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. का असं वाटतं? आता तो गोरगरीबाचा सगळा फायदा करायला, कोण काय करायला कोणीच करत नाही. मोदी जे ना, मोदी फक्त हाय म्हणा पैसा करायला, कोण नाही करत. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. सुभाष भामरे. सुभाष भामरेचे आम्ही सभेला गेलतो, कुठं सट्यान आलाय, तिथं एकदम आलिशान मध्ये सभा झाली, पूर्ण एकदम ओके केलं. त्यांचंच आम्ही जय भीम, जय आभार, जय भारत, जय शिवाजी. काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील, काय वाटतं तुम्हाला? डॉक्टर सुभाष भामरे. का असं वाटतं? त्यांनी चांगले काम केलेले आहे. काय कामं केली या भागात, काय माहिती? चांगले कामं केले बस. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं नरेंद्र मोदीच पाहिजे. का पाहिजे नरेंद्र मोदी? त्यांचं व्यवस्थित केलं त्यांनी. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, काय वाटतं? सुभाष भामरे एकदम व्यवस्थित होते. कॅन्सरचा डॉक्टर तो होता. हो, कॅन्सरचा डॉक्टर ओरिजिनल तो होता सुभाष भामरे. हो, पण आज मला तरी वाटतं की नरेंद्र मोदीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी पाहिलं आपल्याला. राहुल गांधी. का असं वाटतं? तोच माणूस चांगला आहे बा. नरेंद्र मोदी चांगले नाही. खरी पाहिजे ती बा. यांनी सांगितलं काँग्रेस पाहिजे, तुम्ही सांगितलं भाजप पाहिजे. हे म्हणतात काँग्रेस पाहिजे. प्रत्येकाचा हेतू राहतो, पण मला नरेंद्र मोदीच पाहिजे. त्यांना नरेंद्र मोदी पाहिजे, तुम्हाला काँग्रेस पाहिजे. का असं, का वाटतं काँग्रेस? जाऊ दे, मला काही जे मला पोट आले ते त्याच्या बोलता येते मला. मग नरेंद्र मोदीच पाहिजे आपल्याला. सांगितलं भाजप पाहिजे, त्या बाबांनी सांगितलं काँग्रेस पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, कोणी म्हणतं काँग्रेस, कोणी म्हणतं भाजप? त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, काँग्रेस पाहिजे. पण आता एक संधी आपण भाजपला दिली होती, दुसरी संधी पण देतोय आपण, पण त्यांनी शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे. आपलं भाजप आल्यानंतर मोदी साहेबांनी एकच विनंती आहे, थोडं शेतकऱ्यांकडे पण लक्ष देत चला. तर म्हणजे लोकांना विश्वासावर त्यांनी हे केलं, परत त्यांनी आश्वासनं देऊन आणि काही गोष्टी त्यांनी केल्या नाही आहेत, त्याच्यामुळे लोक नाराज आहेत. पण आता जर भाजप आल्यानंतर मोदी साहेबांनी एकच विनंती आहे, त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी व्हावेत, काय वाटतं? आम्हाला नरेंद्र मोदी. मालेगाव तालुक्यातील काही गावांमधून कौल जाणून घेतल्यानंतर आपण मालेगावच्या सीमारेषेवरून बागलाण तालुक्यामध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर मळगाव गावामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आणि आता मळगावच्या पुढे असलेलं बागलाण तालुक्यातील बिजोरसे गावामध्ये आलेलो होतो. खरं तर ह्या प्रचंड उन्हामुळे या निंबाच्या झाडाखाली बरीचशी मंडळी बसलेली होती सावलीमध्ये. त्यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुकांमध्ये काय वाटतं, पंतप्रधान कोणत्या पक्षाचे व्हावेत? भाजपाचे, नरेंद्र मोदी. का असं वाटतं तुम्हाला? कारण ते 50 वर्षामध्ये जे काम झालं नाही ते मोदी साहेबांनी 5 वर्षामध्ये केलं आणि त्यातल्या त्यात पाकिस्तानला जो धडा शिकवला, सगळी जनतेला त्यामुळे सगळ्या हिंदुस्थानींना त्याबद्दल अभिमान आहे की आपण सुद्धा आज कुठेतरी आहोत. आणि आज अमेरिका घ्या, रशिया घ्या, जपान घ्या, चीन घ्या, सगळ्यांना आज आपला धाक आहे की भारत आज काहीतरी क्रांती करतोय बुवा. आणि विकास फार मोठा झालेला आहे. काय विकास झाला या भागात? आता सुभाष बाबांच्या माध्यमातून डावा उजवा कॅनल, नागपूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी जे आता वस्ती वाढली होती तिथं आता केटीवेरचं काम चालू आहे. आता पाईपलाईन मंजूर झालेली आहे हरणबाणीच्या धरणावरनं. आणि तुम्ही जर आता आमचा बघितला डावा कॅनल, तर आज अक्षरशः म्हणजे या 25-30 गावांचा नोंद होईल त्या पाटामुळे. त्यामुळे आम्हाला सुभाष बाबा आणि वरती नरेंद्र मोदीचं पाहिजे. आणि जेवढे महाघंट सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत, हे सगळे चोर एकत्र आलेले आहेत, यांच्या जो ध्येय धोरणं कुठले बी नाही आहेत. राहुल गांधींनी सांगितलं काँग्रेसचं सरकार आल्यावर गोरगरिबांना 72,000 रुपये दर वर्षाला देणार, काय वाटतं?
मग 50 वर्षापासून जसं स्वातंत्र्य मिळालं, गरिबी हटाव, गरिबी हटाव, कुठे गरिबी हटली? कोणाचीच गरिबी हटली? त्यांच्याच फक्त घरची गरिबी हटली, त्यांच्याच कार्यकर्त्यांची, त्यांच्या नेत्यांचीच गरिबी हटली. सर्वसामान्य माणूस त्याच जागेवर आहे. आता तुम्ही रस्ते घ्या, पाण्याबद्दल घ्या, गॅसचं घ्या, सगळीकडचं बघा तुम्ही, फार मोठ्या सुविधा झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजप. का असं वाटतं? नाही, भाजप यायला पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, कुणाल पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत. कुणाल पाटील की डॉक्टर सुभाष भामरे? भाजप यायला पाहिजे. काही बाकी डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, काय वाटतं? सुभाष भामरे. का असं वाटतं? आमच्या भागातला खूप विकास केलेला आहे. सटाणा तालुक्यात म्हणजे महामोठं काम सुभाष भामरेंनी केलेलं आहे आत्तापर्यंत. या भागासाठी काय केलं? या भागासाठी भरपूर कामं केलेत. तळवाडा पोस्ट कालव्याचं काम त्यांनीच केलेलं आहे आत्तापर्यंत. 25 वर्षात जे कोणी नाही केलं ते त्यांनी 5 वर्षात करून दाखवलं. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? पहिला जसा खासदार झाला तो आम्हाला वाटला बा खासदार आहे असं. आता पण आम्हाला म्हणजे खासदार कोण आहे बा असंच माहितच नव्हतं, अजून कळतच नव्हतं. तुम्ही काय सांगाल? सुभाष भामरेच यायला पाहिजे बुवा. का डॉक्टर सुभाष भामरेच का? त्यांनी भरपूर कामं केले आतापर्यंत, रस्त्यांचे वगैरे सर्व प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना मिसळून ते सर्वांना घेऊन चालून राहिले आणि चांगलं सरकार आहे बुवा. ते BJP यायला पाहिजे बुवा. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर सुभाष भामरे प्रचंड बहुमताने विजयी झाले पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षापासून जे जलसिंचन प्रकल्प फायली धुळकात पडलेल्या होत्या त्या बाबांनी मार्गी लावलेला आहे आणि ते काम उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. त्यामुळे सुभाष बाबाच आता खासदार हवे. आपण एक युवक आहात, आपल्याला असं वाटतं की भाजपचं सरकार यावं. काय वाटतं पुढच्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आहेत भाजपकडून? काही नाही, शेतकऱ्यांचा मार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बाबांनी पुन्हा जसे आता मागील 5 वर्षात केलेलं आहे व्यवस्थित, त्या पद्धतीने सुद्धा पुढच्या पंचवार्षिकलाही चांगल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचं. आम्हाला त्या दवाखान्याचं 5 लाखाचं कारणच दिलं त्यामुळे जे घराला मिळालं ते आता बट चोर गेले. आता ते भाजपच पाहिजे आम्हाला. काय वाटस तुले, नरेंद्र मोदी निवडी व्हायला पाहिजे का राहुल गांधी? मोदीच ना. काय मोदीच पाहिजे आपल्याला. काय वाटतं तुम्हाला? पाहिजे. आतापर्यंत एकही खासदार असा नाही की बुवा प्रत्येक गावाला भेट दिली, असा हा पहिलाच खासदार सुभाष बाबा आहेत. आणि याच्या मागं गण खासदार असतील काँग्रेसची, त्यांचं नाही कोणाला माहिती नव्हतं. ही बाई आहे का माणशी, सुभाष बाबांनी प्रत्येक माणसाला प्रत्येक सामने भेट दिली. नाही, भाजपचं यायला पाहिजे आपल्याला. का असं वाटतं? नाही, भाजपने जे केलेलं आहे ना ते कोणीच केलं नाही आजपर्यंत. काय केलं? आतापर्यंत मोदीच आहे आणि त्यांनी जे केलेलं ना ते कोणीच करणार नाही. धुळे लोकसभा मतदारसंघाचं काय सांगाल? बागलाण तालुक्यात सर्वात जास्त कामं फक्त सुभाष बाबांनी केलेली आहेत. हा, काय वाटतं तुम्हाला, डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? कारण सेकंड मोदीच येते या भागाचे. या भागाचे सेकंड मोदी? सेकंड मोदीच येत. सुभाष भामरे. 2019च्या निवडणुकांमध्ये तुमचा कौल कोणत्या पक्षाला? भाजपला. का भाजपलाच का, काँग्रेसला का नाही? त्याने 4.5 वर्षात करूनच दाखवलं ना. आपलं वय बघून मला तर असं वाटतं आपण काँग्रेसची अनेक वर्षांचं सरकार बघितलं असेल, 5 वर्षांचं मोदी सरकार पण बघितलं. काय फरक जाणवला काँग्रेस सरकारमध्ये आणि भाजप सरकारमध्ये? विकास कामं तर भरपूर झालेले आहेत, सर्जिकल स्ट्राईक चालूच आहेत. असं काँग्रेसने केलंच नाही. पण बिजोरसे गावामध्ये ह्या महिला घराच्या बाहेर उभ्या होत्या. महिलांचा कौल जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की काँग्रेसचे राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं ताई तुम्हाला? काहीतरी चांगलं कामं करून राहिलेत ना, त्यामुळे मग तेच पाहिजे आम्हाला. धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. पाटील की भामरे? भामरे. भामरे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. प्रचंड उन्हाचा तडाखा असल्यामुळे या बिजोरसे गावामध्ये वाळवणाची कामं चालू आहेत. वडे आहेत, उपवासाचे काही पदार्थ दिसत आहेत. साहजिकच महिला वर्गांची ही कामं आहेत, म्हणून या बिजोरसे गावामध्ये
महिला वर्ग आपल्याला भेटलेला आहे, त्यांचा सुद्धा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुका अगदीच 15-20 दिवसांवर आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? त्यांचे कामच खूप चांगले आहेत त्याच्यामुळे. धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. का असं वाटतं तुम्हाला? ते कर्तव्य त्याचे करू राहिले ते, त्याच्यामुळे आम्हाला तेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी, काय वाटतं? नरेंद्र मोदी. डॉक्टर भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर भामरे. या ताईंना आपण विचारूया, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचे आहे. का असं वाटतं तुम्हाला? मोदी सरकारचे कामच तसं आहेत, गोरगरिबांचे हे येते दाते, तसं त्यांनी काही केलंच हे केलं नाही. या सर्व व्यवस्था करून राहिले सर, जे नेते हे सोयीचं त्यांचं, त्याच्यामुळे मोदी सरकारचे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. डॉक्टर सुभाष भामरे या मतदारसंघाचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. आपण एक तरुण आहात, काय वाटतं आपल्याला, कोणत्या पक्षाचं सरकार आहे? सुभाष भामरे. पक्षाचं, कोणत्या पक्षाचं सरकार आहे? बीजेपी. बीजेपी. काय वाटतं, कोण यावं? सुभाष भामरे. का असं वाटतं? कारण की भरपूर कामं केले आहेत रस्त्याचे वगैरे, आणि गरिबांना 5 लाखाचा विमा वगैरे, आणि दिसतंय सगळ्या लोकांना. म्हणजे शेतकरी वगैरे जे आहेत, एक खोटं म्हणजे चुकीचं बोलतो, दुसरं चुकीचं बोलतो, बाकीचे नाही चुकीचं बोलणार ना, मग ते कळायला पाहिजे बा. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील वन्नेर खाकुर्डी येथील जनतेचा कौल जाणून घेतल्यानंतर आपण वन्नेर खाकुर्डीच्या पुढे वळवाडी गावामध्ये आलेलो होतो. त्यानंतर आपण विराणे येथे गेलो. विराणे गावामध्ये सुद्धा जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्या पाठोपाठ आपण कजवाड्याला थांबलेलो होतो. कजवाडे येथे सुद्धा आपल्याला 15 ते 20 माणसं भेटलीत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. त्याच्यानंतर पुढे बागलाण तालुक्यातील मळगावमध्ये आलो. मळगावमध्ये सुद्धा आपल्याला 7-8 व्यक्ती भेटल्या, त्यांचा कौल आपण जाणून घेतला. आणि त्यानंतर आपण मळगावच्या पुढे बिजोरसे गावामध्ये आपण आलेलो होतो. खरं तर बिजोरसे गावामध्ये 25 ते 30 लोकांचा कौल आपण जाणून घेतला. खरं तर या बिजोरसे गावामध्ये महिलांनी सुद्धा कौल दिलेला आहे. आणि एकंदरीतच सर्व परिस्थिती पाहता बिजोरसे गावामध्ये खरं तर एकतर्फी भाजपला समर्थन मिळालेलं आहे. काँग्रेस निवडून यावं असं एकाही व्यक्तीला वाटलेलं नाही. मळगावमध्ये ही परिस्थिती थोडीशी भाजपकडे झुकलेली दिसली. विराणे तालुका मालेगाव येथे मात्र संमिश्र परिस्थिती दिसून आली, तर वळवाडे या गावामध्ये भाजपला जास्त कौल दिसून आलेला आहे. कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार, NNP न्यूजसाठी बागलाण.